हॅलो, नमस्कार. जय खानदेश, जय शिवराय. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. सर्वात पहिले माझ्याकडून हे वर्ष नवीन तुम्हाला खूप भरभराटीने आणि आनंदाने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल. माझ्यासाठीही करा, कारण मलाही हे वर्ष चांगलं जायसाठी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, विषय असा होता की मला अपार्टमेंटमध्ये एकाने प्रश्न केलेला की भक्ती नेमकं कोणत्या देवाची करायची. असंच चर्चा चालली होती देवावरून. तर विषय असा झाला की तिने मला प्रश्न केला की भक्ती कोणत्या देवाची करायची. तर मी तिला म्हटले, अगं, हिंदू धर्मामध्ये देवाची काही कमी नाही आहे. देव कुठलाही असेल, देव देव आहे, त्याच्यामध्ये आपण असं तुलना नाही करू शकत देवांमध्ये. तर देव कुठलाही असो ते नाही महत्त्वाचं, आपली भक्ती किती खरी आहे आणि किती श्रेष्ठ भक्ती आहे हे महत्त्वाचं आहे. तर भक्ती तुम्हाला आधीपासून ज्या देवावर विश्वास असेल त्याची करा, कारण भक्तीमध्ये विश्वास, प्रेम हे खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय भक्ती नसते. देव फक्त भावाचा भुकेला आहे. तर असं काही नसतं, देव कुठलाही असो, आपण किती लॉयल आहे परमेश्वराविषयी आपण किती प्रामाणिकपणाने वागतोय हे महत्त्वाचं आहे. आणि अजून एक विषय की आपण कसेही वागत राहिलो किंवा काही जीवनामध्ये येतात ना काही प्रसंग, कोणाचे मन दुखत राहिलो आणि पुढे जात राहिलो, यालाही काही अर्थ नसतो. काही लोक पैशांसाठी खूप काही मनाचा घात करतात, समोरच्या व्यक्तींचा मनाचा घात करतात. तर यालाही काही अर्थ नाही. मग तुम्ही कितीही दानपेटीमध्ये 1-1 लाख रुपये जरी टाकले तरी काही उपयोग होणार नाही. भक्तीसाठी मन निष्पाप, निश्चल आणि काही अपेक्षा न करता परमेश्वराची भक्ती केली ना, तर तुम्हाला नक्कीच न मागता सगळं मिळेल. आणि मिळतही नसेल तर हे मागच्या जन्माचे कर्म आपले काही चुकले असतील, ह्या जन्माचे, मागच्या जन्माचे, असं समजून देवाला उगाच काहीतरी बोलू नका. ते आपल्याला कर्माचेच फळं मिळलेले असतात. तो कोणालाही असं जास्त आणि कमी देत नाही. तर देवाला विनाकारण काही बोलत बसता काही लोक, खूप वाईट वाटतं. तर आपली भक्ती महत्त्वाची असते. देव कुठलाही असो, फक्त आपण आपल्या भक्तीमध्ये प्युअर असायला लागतं. धन्यवाद.